आपण सर्वजण या भाऊचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। सामाजिक उपक्रमांनी आपण आता हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की देवा भाऊंना उदंड आयुष्य लाभावं यासाठी आपण साईबाबांच्या द्वारकामाईमध्ये नारळ अर्पण करायला जाणार आहोत। तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आता लगेचच साईबाबांच्या द्वारकामाईमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला आणि साईबाबांना त्या ठिकाणी आपल्याला साकडे घालायचं की आमच्या देवा भाऊंना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या हातून असे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याची सेवा करो व हा महाराष्ट्र जो आहे तो वारंवार या संपूर्ण देशामध्ये एक करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार। आपल्या महाराष्ट्राचे कार्यक्षम यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि फडणवीस साहेबांनी सूचना केल्या त्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना की आपण कुठले फ्लेक्स लावू नका, तुम्ही सामाजिक उपक्रम करा, समाजासाठी काहीतरी सेवा कार्य करा, अशा सूचना आदरणीय फडणवीस साहेबांच्या वतीने होत्या। म्हणून आज शिर्डी शहरातील भारतीय जनता पार्टीहून आम्ही एक उपक्रम घ्यायचं ठरवलं। एवढे त्यांच्या यशस्वी मुख्यमंत्री आहेत तर अतिशय वेगळा कार्यक्रम आपण घेऊ असं आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि आज शिर्डी शहरामध्ये सातत्याने स्वच्छतेचं काम करणारे जे आमच्या महिला भगिनी आहेत, पुरुष बंधू आहेत, ते अतिशय स्वच्छतेचं काम प्रामाणिकपणे अविरतपणे करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिर्डीला अनेक वेळा बक्षिसं मिळाली आहेत। आणि मग आमच्या अशी कल्पना आली की एवढं हे काम करतात तर आपण यांना काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे। म्हणून हे जे कर्मचारी बंधू आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना एक महिला भगिनींना पैठणीचं वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। वितरण छोटीशी भेटवस्तू म्हणून पैठणी त्या ठिकाणी महिला भगिनींनी दिलेली आहे आणि पुरुष बंधूंना जे पुरुष कर्मचारी आहेत त्यांना एक कपडे या ठिकाणी आम्ही देत आहोत। आम्हाला आनंद आहे, समाधान आहे की एक एवढं कार्यक्षम यशस्वी मुख्यमंत्री आहे आणि आपणही काहीतरी सेवा कार्य म्हणून या ठिकाणी केलं। जे अविरतपणे सेवेचं कार्य आमचे हे जे महिला भगिनी आणि पुरुष कर्मचारी करत आहे तर त्यांची सुद्धा सेवा आपण करावी असं कल्पना आमची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्हाला आली आणि आम्ही तो छोटासा उपक्रम राबवलेला आहे। मुख्यमंत्री सहाय्यतातून गोरगरिबांना मदत देखील केली जाते। आपल्याकडनं देखील दोनकर परिवाराच्या वतीने 1 लाख रुपयाचा निधी देखील त्या ठिकाणी देण्यात आला आहे। नेमकं काय इच्छा होती की मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण अनेक वेळा मीडियामध्ये बघतो, सोशल मीडियात बघतो की सातत्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून जे कोणी आरोग्याच्यासाठी जे ज्यांना मदत केली जाते, सातत्याने मदत केली जाते आपण बघतो। तर आपणही काहीतरी ह्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शिर्डीकर म्हणून एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काहीतरी आपलं सुद्धा योगदान असावं म्हणून आमचे बंधू सुनील गोंदकर, गणेश गोंदकर, नवनाथ गोंदकर, दिगंबर गोंदकर आणि आमचे बंधू ज्येष्ठ बंधू दिलीपराव गोंदकर यांच्या वतीने 1 लाख रुपयाचा धनादेश या मुख्यमंत्री सहायता फंडामध्ये आम्ही दिलेला आहे। बाबांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्याकडनं सातत्याने महाराष्ट्राची सेवा ते करत आहेत, ते मुख्यमंत्री राहावेत, परंतु भविष्यात एक असा देवेंद्रजी भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावे अशी मी साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो। 100% भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे। अतिशय निष्कलंक, चारित्र्यवान, कार्यक्षम, यशस्वी, समाजाच्या सेवेसाठी अविरत काम करणारा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांची ओळख आहे आणि आम्हाला कार्यकर्ते म्हणून निश्चित अभिमान आहे का भारतीय जनता पार्टीचे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सुद्धा काहीतरी कार्यक्रम राबवले पाहिजे। राज्यभरात कार्यक्रम चालू आहेत, लोकांचे कार्यकर्त्यांचे त्यांच्या प्रति भावना आहे, चांगली भावना, अभिमान आहे, म्हणूनच हे सगळे उपक्रम चालू आहेत। पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।